गेले दिगंबर आवाज ऐकू येते का बोलतो? गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता ऐशी कोणी कोणी नाही. प्रस्तुत श्री क्षेत्र ढवळे येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त एक सूचना करायच्या वारकऱ्यांना. महाराजांची पुण्यतिथी नाही बरं का. आपल्या वाडवडिलांचं श्राद्ध घातलं तर 2 पोरात जर वांद झालं, तू 1 वर्ष घाला मी 1 वर्ष, तर ते श्राद्ध बोल नका. जो चांगल्या तिथीला पावन करून गेला त्याची पुण्यतिथी तात्यांच्या सारख्याची म्हणा गोविंदराव तात्यांची. आणि समाधी सोहळा हा भक्ताचा होत असतो. आज श्री क्षेत्र आळंदी येथे अष्टमी पासून आज त्रयोदशी तिथी आहे. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याची वारी आहे. या घेतलेल्या अभंगात प्रवेश करण्यापूर्वी ज्या रामगुरुजींनी प्रतिकूल परिस्थितीत पारायण केली, नुसत्या तांदळाबरोबर टाकायच्या नव्हतं. शिराळ्या भागात वगैरे गेलं तर नुसतं आणि एक पात्री कार्यक्रम खंडून घेणं वेगळं आणि करणं वेगळं. कळतंय काय का कष्ट? मोराळ सारख्या गावात पारायण करायचं म्हणजे अजब नमुना. कळलं का? आणि म्हणून काकडा बी त्यांनीच करायचा, त्यांनीच वाचायचं, त्यांनीच हरिपाठ करायचं. आला बुवा ठीक, नाही तर भाचा लग्नाला आलायच, कुणाला विकायचीच आहे. अशा पद्धतीनं रामगुरुजीने आपलं कार्य त्यांच्या पोटी श्रीकांत म्हणा, सर म्हणा आणि श्री क्षेत्र ढवळे येथे संजीवन असणारी समाधी बोधले महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर व्हावं आणि ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा व्हावा. ही देवाच्या सेवेपेक्षा संतांची सेवा केलेली देवाला आवडते. व्यवहारात पुत्राचा विजय पिता सुखावत नाही. तसं ज्ञानोबराय तुकोबरायांची समाधी सोहळे, विजेचा उत्सव, पैठणची षष्टीचा उत्सव जर आपण केला तर देवाला देवाच्या प्राणापेक्षा जास्त आवडतात. 12 वाद्य तेही प्राणा परवते मज आवडती निरुते. देव म्हणतात मला माझ्या प्राणापेक्षा, आता वेळ कमी आहे, एक दिवसात तुम्हाला श्वासोश्वास कळतोय, काही वेळा तुमचा श्वास वाढतो, ते कशामुळे मी सांगायला आलो नाही. पण रात्री झोपल्यानंतर जो श्वास चालतो त्या मारुतीचा उल्लेख केलाय समर्थाने. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारे अंजनी सुता प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. प्राणनाथा रात्रीचा जो प्राण चालला असतोय ती मारुतीच्या पुढचा, हे आपल्याला माहित नाही. जाता जाता गाडीवर नमस्कार करणं ही गोष्ट वेगळी. काय भक्तीच्या त्या वाटा ही गोष्ट या ठिकाणी वेगळी आहे. म्हणून एक वेळ देव सारावे परते संत पुजावे असते. जर ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन केलं नाही आणि परमात्म्याचं कीर्तन किती जरी चांगलं केलं तर देवावर दगड फेकायचं.
प्रमाणात बोलतो. अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. बोल नका मावली, भेटले मी काय बोलतोय लक्षात घ्या. तुम्ही ज्ञानेश्वर एखादी बाई एखाद्या मुलाला घेऊन जेवायला आली कुठेतरी आणि त्या मुलाला हाकलून दिलं आणि त्या बाईला जर आग्रह केला, घात जाईल का? दृष्टांत आहे हे. असा एक व्यवहारातला प्रकार आहे. अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. उलट देवाची सेवा घडली नाही आणि त्यांची केली तर त्याला ती पोचते. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पाविली सेवा. एक अभंग गमतीशीर आहे. मगाशी आबांच्यात विषय झाला की गाथा सांगताना शब्दकोश जरी घेऊन बसलो तरी गंमत होत्या म्हणतात. तिथं असणारा कळ सोप्यात असणार असतो. तिथे ट्रॅजेडी काय होती. प्रख्यात पार्लेकर सर प्रल्हाद केशव आत्रे सुद्धा म्हणले, ज्याला माथा नीट करायचा आहे त्यानं गाथा नीट वाचायचं. म्हणजे आत्र्यांच्या तोंडाला कुत्रच बांधलेलं होतं. मी काही शब्दही बोलतोय असं नाही. जे आता बोलला नाही, मुंबईच्या वेळा त्यांनी लिहिलं यशवंतराव चव्हाणाला, चव्हाणातलं च काढलं तर काय होईल मानच काय त्यांना म्हणले पेपरला. तसं महाराष्ट्रात हे उदाहरण दिलं मी. ते म्हणतात या ठिकाणी की ज्ञानेश्वरी सोपी आहे. तिथे गोविंद तात्यासारखी अधिकारी माणसं होऊन गेली, विठोबांचे पाय लागले. ज्ञानेश्वरीला गीतेचा आधार आहे, एकनाथी भागवताला श्रीमद भागवताचा आधार आहे. गाथ्याला आधार नाही, जावे त्याच्या वंशा. उदाहरण जाता जाता देतो. सहज म्हणतात तुला कसं काय येणार, पण एकदा रामकृष्ण हरी म्हण. पहिल्यांदा ऍडमिशन घेऊस नये जरी तुझं मधुर उत्तर, बरं त्याच्यामुळे काही तो भुकला नाही, भुकेला नाही. आणि पुन्हा म्हणतात लावणी मृदंग दूध उंड्याचे आहेत का? दूध उंड्याचे नाही. अधिकार तैसा करो उपदेश. जशी जशी तुमची त्या परमार्थात प्रगती होईल तसा तसा तुम्हाला त्यांनी बोध केला. जशी जशी वृत्ती झाली तसे तसे तुकोबारायने अभंग लिहिले आहे. म्हणून एक अभंग गमतीच आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. त्या अभंगाची सुरुवातच अमोल महाराजांची आहे. ते तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. उत्तम कुणाचं नाव नव्हतं, त्यांचा उत्तम म्हणजे त्यांच्या पोरांचा बी नाही, उत्तमातला. त्याची किंमत लक्षात. उगाच 13 दिवस जर गाथा बुडला असता तर परमार्थच बुडत होता. लक्षात ठेवा. या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच की संतांचे शब्द व्यापक आहेत. सूर्याचं बिंब दिसायला बचके एवढं असतं. ज्ञानेश्वरी बोलतोय बिंब तरी बचके एवढे. परिप्रकाशात त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. एकाच्या समजा धीरूभाई अंबानी आहे किंवा अदानी आहे, नाव घेऊ नये, पण ते आलं तुम्हाला देण्यासाठी माझी वाचा काढली. ते श्रीमंत असतील व्यवहारातले. खरे श्रीमंत जर कोण असतील, ऐसे श्रीमंत जिथं लक्ष्मी सहित शोभे. तुमच्या घरात पैसे आहेत, बँक बॅलन्स आहे, पण नारायण सोडून आहे. त्यामुळेच तुम्हाला ईडीचा झटका आहे. भ्या वाटते नोटा बंद झाल्यावर काय करायच्या. उद्या जर काढला आमची नोट बंद उजळले. आणि म्हणून श्री संताची माथाच्या नावाने ज्यांच्याकडे ही लक्ष्मी आहे, परमार्थाची लक्ष्मी आहे चंचल. ती कुठं बी फिरू नका गाव आहे, पण ती दाबते पाय देवाचं. वरती वनवे आहे बघा, एकतर्फी आहे. बरीच जण पार्लर मध्ये जाऊन लग्नाला आलते, निघाल्या बरं जाहीर झालं लक्ष्मीचं लग्न करायचं आहे. त्याला इंद्र नारदासारखी सुद्धा सुराला बघलं, जमलं तर जमलं, चिंगडी लागली तर. शंकर इंद्र ब्रह्मदेव शासनी डावललं. विष्णूनं तिला मेचलंच नाही. ती बी अशी तशी काही पार्लर मध्ये नटली नव्हती. अष्टमहासिद्धी सकट नटली होती. ज्ञानेश्वरी आहे. या सो महासिद्धीशी लक्ष्मी आली या पाशी. मी ढवळीत बोलतोय. एक लक्षात ठेवा, विष्णू म्हणजे ज्ञानोबा आहे. ही टार्गेट धरून मोजा. इथनं दगडापासून मोजणी करा तर वावर बरोबर बसतं. ही वावर तेरावात हे क्षेत्र जे आहे असं मोजा. ज्ञानेश्वर महाराज दुसरे तिसरे कोण नाही. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ते म्हणतात त्यांचाच अनुभव आहे तो मागल्या जन्मातला. या तो महालक्ष्मी सिद्धीशी लक्ष्मी आली या पाशी. महाविष्णू तेशी गणित नाते. ज्ञानेश्वरी 56 भाषा आलीत. किती? ज्या महाराष्ट्रात राहतोय त्या महाराष्ट्राच्या बिन जाहीर करता शासकीय गॅजेटनुसार 4 राजधानी आहेत.
पश्चिम महाराष्ट्राची पुणे, कोकणची मुंबई, विदर्भाची नागपूर आणि मराठवाड्याची छत्रपती संभाजी आणि किनारपट्टी आपल्याला आहे. म्हणून आणि महाराष्ट्र मंडळी म्हटली. का बोललो हे कळतंय? इंग्रजी लय सोपं आहे. करता कर्म क्रियापद एकदा लावून बघा. मी शिकवाय आलो नव्हते, मी मार्गच मोकळा झालो. आता मला देवाला सोडले त्यामुळे कळतं. गणित नाते शब्द जो आहे तो व्यवहारातला खालच्या. मी त्याला मेचतच नाही. हा शोक शब्द कोशात शब्द नाही. गणित नाते मी त्याला ती छाया गात्यात आहे. संसार तो कोण लेखे मी मेचत नाही. ती शुकाचार्य पळाला नागवा 12 वर्ष राहून मी घालतोय लाथा म्हणली. लाथाळीला संसार केला शरवर मी जा फुटवा तुडवत्यात तसं संसाराला तुडवलं म्हणले. आम्ही वारकरी आहे म्हणून नजराना जो माघारी गेला तो अपमान नाही. ज्यांच्याकडे जे कायम चालणारं धन आहे. रुपया परदेशात चालत नाही. रुपया भारतातच चालतो. डॉलर पण इकडे चालत नाही, बदलून घ्यावं लागतं. सोनं मात्र सगळीकडे चालतंय. आम्ही जे धन मिळवलं परमार्थ महाधन दोन्ही देवाचे चरण आम्ही परमार्थ केला. त्या परमार्थापुढे ज्ञानोबरांचे शब्द सांगतात की महाविष्णू तुझ्याशी गणित नाते म्हणजे मेचना. तिला वाटलं मी एवढं नटून आल्या बऱ्याच जणांनी मी डावललं. एक पोरग मी गोंदवलेकरांचंच आहे. जाईल तिथं पोरगीच नापास करायचं. ते बा कटाळला आता ह्या ओळूचं करायचं काय. तिची बहीण जरा शहाणी होती ती तेव्हा तरी आली. ती म्हणला जाईल तिथं डावाल तुझी. एक ठिकाणी बऱ्यापैकी होतं भरेला 5 पडलं. तिचीच भर पाठीवर पाठ मारून आलेले. थोडक्यात बोलतोय कसं काय वाटले म्हणजे पोरगी. नाही म्हणलं असंच आहे. तिनं आरसा पुसून आणला. बघ म्हणली यात फोबाड तुझं आणि ह्या मानानं ह्यो पकवाल कसा लागलाय बघ. होय म्हणला. तसं त्या लक्ष्मीला सुद्धा असं वाटलं की मी एवढी नटून आली तर त्याने मेचत नाही. मग अभिमान सांडून पांडवा सर्वस्व करून सेवा. तो म्हणला वरचं काय जमणार नाही. लायकी पाय धुवावयाच्या दैवा शब्द आहेत माझ्या ज्ञानोबरायचे. आता 2 तासात काय सांगायचं. पात्र झाली पाय धो. मी काय बोललो हे कळलंय तुम्हाला. आमच्याकडे जर धन काय असेल तर आम्हा घरी धन धन घरी पांडुरंग. धनगरी नव्हे धन घरी पांडुरंग. अभंग हे सगळे ना. आज बंकट स्वामी सारखी माणसं होऊन गेली की दररोज बुवा बदलायचं नाही. एका अभंगावच कीर्तन 8-9 दिवस म्हणणारी नव्हते. पूर्वी लोक कमी होती पण दर्दी होती. आता गर्दी आहे पण दर्दी नाही. तू का माळ घातलीस तरी अरे उपोर झाल्याशिवाय लग्न कसं केलं तिथं पुढे बोल होईल. उपोर याचा तर घरी घेऊ नका. परमार्थाला योग्य झाल्याशिवाय त्यानं वारी घेतलीच कशी. कारण वाळवंटात माळ मुठ्ठी घालावी वाटली आणि वर आल्या म्हणला जरा बारकी घातली तर काय. तिथंच तो संपला. त्याला दुसरा तोतया भेटला. तसं काही नाही म्हणला. गळ्यात नाही घातली तर खिशात ठेवली तरी मग दुसरं का उद्योग करी. हे काय फडावर सभासद वाढवून संस्था जिंकायची नाही. होय होय वार करी सांगण्याचा भाग एवढा की हे धन ज्यांच्याकडे आहे त्या शब्दात वर्णन करतात. तो म्हणला महाराज अभंग नामदेवाचा हे कसं लावलं तर वारकरी संप्रदायात म्हण आहे ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा. म्हणून या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं. गाथा का अवघड हे मला बोलायचं होतं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. 2 अभंग पाठ झाल्यावर पारायणाचार्य होत नाही. काहीच कळलं नाही. तिथे एक वर्म आहे. येत जाणीव करी तो चिन्ही अखिले पण मिरवितेची म्हणे. आणि मला कळलंय म्हणे त्याला काहीच कळलं नाही. आम्ही झालो ऐशे म्हणे तो काहीच म्हणून आजचा जो अभंग घेतलाय हा अभंग आहे नामदेव राय. आजचा प्रसंग आहे. महाराज लोकांच्या ठिकाणी समयसूचकता पाहिजे. भूल जरी सगळ्या अंगाला दिली तर ऑपरेशन कानाचं करायचं आहे. ती डाव्या हे ध्यानात पाहिजे. जे मी काय बोलतोय ते कळतंय. गेले दिगंबर ईश्वर विभूती
हा मग नामदेवरायांनी दिला, तो त्यांचा अधिकार आहे. ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याकरता आपण जमलोय त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त करावी की मला नामदेवरायाच्या संगतीत सुख घ्यायचं आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, संतांच्या संगतीचं काय सुख आहे त्याला एक पूर्वपीठिका आहे. आज डवळे आणि शिरगावमध्ये काही होतकरू कीर्तनकार आणि तरुणपणाचे आधाराशिवाय बोलायचं नाही, प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. ज्याला जे जे काय अवतार झाले त्या वेळेला तुकोबाराय बरोबरच होते. प्रमाण देऊ शकतोय मी, जे जे झाले अवतार तुका दया बरोबर. कृष्ण अवतारात कोण नाही बघून इकडं तिकडं झाल्यावर त्यानं स्वतःचाच डावा पायाचा अंगठा चोकायला सुरुवात केली. काय भानगड आहे, जे ती उठतंय 72 तास मागं पण पायाचं दर्शन म्हणतंय. असं पायात काय आहे, गिरायक नाही तर आपण एकदा डोसा खाऊन बघावा. कोण नाही तर टेस्ट कशी काय बघावं. बरोबर डाव्या पायाचा अंगठा. खरं बोलायचं झालं तर एवढं मोठं परब्रह्म पण आज नंद यशोदेच्या घरात बाळ स्वरूपानं आलं. त्यानं हाताला धरावं काय, काठी उगारावी काय, त्याच्या सत्तेनं झाडाचं पान हलतंय, वारा वाहतोय, त्याला बांधून घालावा काय, उघड तोड. तो आणि भाऊ म्हटला दादा त्यानं आई माती खाल्ली आहे, तिला माहित नव्हतं ही माती तोंडात घालणार आहे, खाणार नव्हतं. आणि म्हणून काठी उगारल्याबरोबर ब्रह्मांड दिसायला. गवळणी वाचा, गाथा पारायण चाललंय चांगलं आहे. मी सार्वत होते चूर, अंगणी रांगत आले मूल, माझा कृष्ण देखील बाळ स्वरूपानं सबूत केलं. अंगठा चोकत असताना तुकोबारायांनी अंगठा काढून घेतला, झटका देऊन काढून घेतला. झटका देऊन याचा अर्थ कळला का, देवाचे पाय देवाचे जरी असले तरी त्या पायावर स्वतः ज्ञानोबाराय तुकोबारायचे ते घाण ठेवलेलं आहे, ते घाण डुललंय. पूर्वी घाण ठेवत होत, घाण नव गहाण गहाण वस्तू घाण. एकच भारतात असं क्षेत्र आहे की 72 तास 24 तास देवाला लोड दिला जातो, देवाला 24 तास दर्शन खुलं, पायाचं दर्शन आहे. ते पाय देवाचे असले तर देवाचे नाही. हक्क आहे तो नावाला, पायावर हक्क वारकऱ्याचा. ते चोकायला लागल्यावर अंगठा काढला देवा तर काय, पाळण्यात बसून नंदाच्या घरात हे सुख नाही. मग त्याला दिवे घाट उतरायला कळत नाही. निदान वारकरी पुढचं सोपं आहे एकादशी दिवशी, मग त्याला पायाचं सुख कळत. हे शब्द ध्यानात ठेवून भक्ती सुख घेण्याकरता पांडुरंगाचाच अवतार ज्ञानोबारायांच्या रूपाने झाला. हे नामदेवरायाच्या आरतीत आहे. वाचन कीर्तनकारांचा चव असली पाहिजे. यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. ज्ञानोबाराय दुसरे तिसरे कोण नव्हे. लोपले ज्ञान जगी तिथं ती कोणी अवतार नाव ठेवले ज्ञानी. आडवी जाणारी आडवीच ती. मी बोलतोय सोहळ्यातलं जिथं ज्ञान अशा आहे. आज गुलेबाबांच्या सारखी माणसं आहेत. माऊलीच्या मागं चालण्यात महत्व आहे, पुढं नव शाणा होऊ नका लय. आणि त्यांना डावलून पाया पडायचा ना म्हणजे त्यांचा अपमान आहे. पालखीत कोण आहे मग, कोण आहे? अरे तेच आहे की आपण दर्शन घेतोय, दर्शन नाही बरोबर. मला वेळ कमी आहे. रंगनाथ महाराज परभणीकर म्हणून होते, त्यांना पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती दिसत नव्हती, समाधी दिसायची. आणि ते साखरे महाराजांच्या मठात होते, त्यांना समाधीत पांडुरंग दिसायचा. हे दर्शन खरं काय उल्हाशी वरील या रंगा. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. आणि म्हणून तीर्थयात्रेच्या निमित्तानं ज्ञानोबारायांच्या बरोबर नामदेवरायांची संगत झाली. त्यांचा अभंग आहे. जगात भाग्य दोन प्रकारचं आहे. एक सांसारिक भाग्य जे प्रारब्धाव असतं, अनुकूल बायको मिळणं, परमार्थाला अनुकूल असणं, गावात बहिणी मंडळात एकोपा असणं, सगळ्या कीर्तनकारांचं पटणं. मी काही जास्त बोलत नाही, बोलण्यात अर्थ बराच आहे. म्हणून हे फार मोठं उत्तर आहे. ज्यांची आरती आहे ना त्यात एक संत नाही, ज्ञानोबारायांचं सेवन करणारे अनेक आहे. आरती ज्ञान राजा महाग
कैवल्य तेजा शेविती साधू संत मनोवेदला. अनेक साधू नाही सगळ्या फडकऱ्यानं पायाखाली घातलं. अनेक हातली मुक्तीची आमचा झेंडा घेऊन आमच्यात ती म्हणायचं नाही. वाटेला नाही चालत. तुमच्या वार्डात दिंड्या त्या पंढरपुरात गेल्या तुमची ध्वजांती तिथं एक उभारीला ध्वज रथाव जे आणि तो ध्वज सामान्य नाही. झेंड्याचं कापड बारकच असते. चिरकुट बाहे पा ध्वजेचे पण त्या राजाला जतन करताना राया जतन करिता कष्ट सैनिकच मिळवतं. पण ती एवढं चिरकुट असतं तर त्या राजाला किंवा बाजीसारख्या शिवकाशिदासारख्याला प्राण द्यावे लागतात. बऱ्याच वेळा धामधुमीत असं व्हायचं. विजय मराठ्यांचा व्हायचा पण जो ध्वज घेतलाय त्यालाच ती विरोधक हे करायची येडा मारायची म्हणजे आणि 2-4 मराठी मारायची. जरा इतिहास बघा काय म्हणतो. पाहे पा ध्वजे चिरकुट राया जतन करिता कष्ट. तसं या अभंगात सुद्धा तिघांचाही उल्लेख केलाय. नाही राजानं गेले शब्द घातलाय. गेले नाही मी इथंच बोलतोय जगात तेच बोलीन. ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि अजूनही भाविकांना ते दर्शन देतात. पण तुमच्या ठिकाणी बीज चांगलं पाहिजे. परिपा हे बीज अगदी एखादा नटला काही काल लोक करणारा आली होती. एखाद्या ओवीचा अर्थ कळला तर ज्ञानेश्वर महाराज तुमच्याकरता त्या माणसाची नेमणूक करतील. तुम्हाला तशी बुद्धी देतील. तुमच्या कानात येऊन सांगून जातील बाबा असं त्या ओवीचा अर्थ आहे. मला काय बोलायचं आहे कळलं. तिथं गेले शब्द उपरा वेगळेच घातलाय. ज्ञानोबाराय गेले नाहीत. संत तुकोबराय गेले नाहीत. वैकुंठाला गात्यात आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत आहेत. नामदेवराय संत वाङ्मयात आहेत. आणि गोंदवलेकरांचं वाक्य आहे देहात बघू नका संतांना. ज्या वेळेला राघू पिंजऱ्यात दिसतोय तो परतंत्र आहे. पटतंय का बघा. ह्यो पिंजराच आहे. सोडी सोन्याचा पिंजरा आकाशी झेप घेरे पाखरा. जो देहाच्या बाहेर पडला एका माणसानं जाळं केलं. जाळं कशाला जाळं म्हणला. मासं बी तू धरत नाही काय नाही म्हणला. वारा पकडायचा आहे तुझ्या बाला जवळ. महात्मा तसा ते हात सापडत कळलं का पा. नातुडे वारा वाघुरा जायचा. महात्मा संसारात नसतो त्यामुळं त्यांचा देह असा होता आणि त्यांची उंची. आणि संतांचं चरित्र लौकिक नसते मानसिक असतं. मराठीत बोलतोय मी. कसलं असतंय मानसिक. परमार्थ मनावच आहे. तो मन हे लक्षात ठेवाय ठिकाणी. आणि म्हणून संत गेले नाहीत कुठं. संतांना ते हात बघू नका. ज्ञानोबारायना ज्ञानेश्वरीत बघा. हरिपाठात बघा. मला काय बोलायचं लक्षात नाही. गेले शब्द औपचारिक आहे. गेले दिगंबर जरा बोलतो मी. आपण वस्त्र घालतो पण वस्त्राड काय माहित आहे. काही जैन साधू आहेत दिगंबर. श्वेतांबर आणखी दिगंबर. हिंदू धर्माचे पोटशाख आहे. श्वेतांबर म्हणजे पांढरे कपडे घालणारे आणि दिगंबर म्हणजे दिशाच पांघरू नाही. दिशाच पांघरू नाही. गेले दिगंबर ज्यांनी दिशाच पांघरल्या. कोण गेले पुढे शब्द आहे. ईश्वर विभूती ईश्वराची अंश जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती. राग म्हणू नका. आम्ही देह कष्ट येतो आपल्या सुखा करता किंवा दुसऱ्याला पीडा कराय. इथं पुढे शब्द आहे देह कष्टविती परोपकारे. नाही धंद्यात भांडवलच ते आहे. भूताची दया आहे. भांडवल समता आपुली ममता नाही देखी. ज्याला देवाला दुःख झालं त्याला रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं आजपर्यंत इतके भक्त झाले तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही आता काय येतंय. समाधीतला अभंग आहे. तव पसुती होय माता तुम्ही जणे खेद करा का चित्ता. देव नाराज होणे. हो देवानं नाराज करायच्यात. तो नाराज व्हायचा नाही लक्षात ठेव. तरी ज्ञानासारखा का आता समाधीचं बैसविता. हे सांगावे सविस्तर. यांचे कोण कोण अवतार. बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. मी फोडणार नाही डोकं तुमच्या पुढं. तुम्हाला कळतंय मराठी. त्याचं उत्तर देवानं दिलं रुक्मिणीला. देव म्हणती ब्रह्मा होय सोपान देव नेनशी काय. निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञानदेव ब्रह्मनी खोट ऐशे ब्रह्मा विष्णू हर.
मुक्ताई मूळमाया साचार तारावया चराचर कलिमाजी अवतरली तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य तैसे प्रकाश. मी काय बोलतोय कळलं? आता सोपं सांगतो अजून तुमच्या चेहऱ्यावरती तसा जनाबाईला अभंग केलाय. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती हुशार जनाबाई. बघ आता स्त्रियांना काहीतरी मिळतंय म्हणजे काव्य रचना, पण पहिली आद्य कवित्री सोयराबाई अवघा रंग. जनाबाईचे शब्द बघा, विष्णू शब्द वापरला नाही. कीर्तन नीट ऐका, विष्णू शब्द वापरला असता तर ते वृंदेच्या स्मशानात पडलेला त्याला तो कायदा लागू झाला असता, आचारसंहिता. मी निवडणुकीच नाही बोलू. शब्द वापरला जनाबाईने महाविष्णूचा. कोण असं म्हणेल की बाई असून अशी कशी बोलली शाळेत जाता? उष्ट खाल्लं होतं समताच. नामदेवरायांच्या घरात दाशी झाली, सगळी जेवल्यानंतर खरकाटे घेऊन डिचकीत बसायचं आणि देवा जेवा ये म्हटल्यानंतर देवानं ते जेवावं. दाशी जणीची येणीफणी करावी, दळू लागावं. आपण दळतोय ती गोष्ट वेगळी. नामदेव बाप्पा उदाहरण द्यायचे. जनाबाई पुढे म्हणायची आणि ही माग. मग ते जनाबाई म्हणता म्हणते पांडुरंग माझा पिता शेण तसंच म्हणायचो. म्हणजे देवा तू काय म्हणतोस तुला कळते का? तू म्हणतेस ती बरोबरच आहे. अरे रकुमाई माझी माता तुझी बायको व्हायची असं होय म्हणे. वेळा झाला ज्ञानेश्वर महाराज दुसरे तिसरे कोण नसून मला एक बोलायचं आहे ढवळीच्या लोकांच्या बाबतीत. शुद्ध सांप्रदायिक वारकरी जीवन जगा. इथं बऱ्याच जणांनी हरिपाठ आहे, म्हणजे हरिपाठ पाठ आहे, पण खरी तुमची हरिकडे आहे पाठ. कुठलंही चुकलंय कुठं? तुमच्या हरिपाठात हे कडवं आहे का? विष्णुविन जप. मग घरातल्या देवांचं काय करायचं? हाय का ताकद पाण्यात सोडायचं? बरोबर बसल्यावर काय करायचं? जाचायला लागलं ते नालायकच आहे. त्याच्यापेक्षा आणणारी नालायक आहे. तुम्ही म्हणताय आपुला तो एक, मग करत का नाही? माळ तर घातल्या, दंतर लावताय, नांदायचं कोण? माझ्या म्हणण्याचा अर्थ गैर करू नका कृपा करून. काय जनाबाईचं बोलणं आहे व्याकरण. महाविष्णूचा अवतार, नुसत्या विष्णूचा नव महा, त्यात तो गुणातला विष्णू वृंदेच्या स्मशानात पडला होता. ते घेऊन नवा महाविष्णूचा अवतार असतंय ना. दुकानात गेले तर हे 60 रुपयाला आणि ते 80 रुपयाला. का तर ते म्हटलं बरणीत आहे हे कागदात आहे. एवढा मटेरियल कुठलं घ्यायचं बघा. संतांनी दुकानच मांडले. महाविष्णूचा अवतार सखा माझा मरोन या जावे बा तुझ्याच पोटावर विवेक सागरा सखा माझा. ज्ञानेश्वर जनाबाईचे शब्द आहे. ह्याच्यापेक्षा बोलायचं झालं तर वेळ कमी आहे. पहिली कीर्तनात पहिली चाल म्हणायला सांगणारी दाशी ज्यांनी म्हणे ज्ञानदेवा बोला. आपण जिथं देवाचं पाकच निसाटलं. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे. आता ते थोरा मोठ्याचं पार पडलं कसं म्हणायचं? खाली आले स्वारी. आणि गरीबाचं पडल्यावर डोळं कुठं गेलं तू? देवा करता हा शब्द या ठिकाणी वापरलाय. ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला. इकडे तिकडे बघू नका. माझं चिंतन चलबिचल होते. व्यवहारातल्या गोष्टी या घडल्या. आदिशक्ती मुक्ताबाई हे जन्माला कुठल्या तिथीला आले तारीख बघून नवं. माघ वद्य प्रतिपदेला गुरुप्रतिपदेला ते तुम्ही आणले नरसेसर. त्या दिवशी विरक्त केलेल्या एका सिद्ध बेटात वाळीत टाकलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पोटी महादेवाचा अवतार झाला निवृत्तीनाथ. हे ढवळेश्वर तेच आहे. श्रावण वद्य अष्टमीला महाविष्णूचा अवतार 2-2 वर्षाच्या फरकानं पुन्हा ज्ञानोबराय जन्माला. चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेव जन्माला आला. आणि जगभर जो घटस्थापनेचा उत्सव होतोय नवरतान फराळाचा असा काय तो काय घटस्थापनेचा दिवस आहे. त्या दिवशी मुक्ताबाईचा जन्म झाला. वाचत जावा सगळे गाते. काय लागलं तर माझ्याकडे आहे, तुमच्यासाठीच आहे. मुक्ताबाईचं शरीर अजून तसंच आहे.
मुक्ताबाई विजेसारखी गुप्त झाल्या. लक्षात ठेवा. रेणुका तीच, महालक्ष्मी तीच, लक्ष्मी तीच. नुसती आदिशक्ती नाही, या देवाची जननी आहे मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देव आदिशक्ती आहे मुक्ताबाई आहे. लक्षात ठेवा. असे महात्मा या जगातून कार्य केल्यानंतर समाधी घेतली. म्हणून आता अभंगाच्या मूळ पदावर गेले दिगंबर ईश्वर विभूती. ज्ञानोबरायांनी ध्येय ठेवला नाही, संजीवन समाधी. या जगात मी माईकवर बोलतोय, संजीवन समाधी फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे आहे, बाकी थडगे आहेत सगळे. समाधी कशाला म्हणतात? बा मेल्यावर हाड गाडणं ह्याला समाधी म्हणत नाही. सतत नामचिंतन करणं ही समाधी आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी मनात. बोलू का? हरिपाठात आहे बघा, माळा जपणं. तुम्हाला म्हणतोय असं नाही, KG1 केलंच पाहिजे. खरा जप कोणता? ज्ञानदेवा मौन जपमाळ, बाहेर नव अंतरी धरोनी श्रीहरी जपे कदा. तुमचा पाठ कसा लागला? शिवी नव म्हणण्याचा पाठ. धरोनी श्रीहरी सदा नामघोष केलं तर समाधान, कदा केलं तर कदा कदा समाधान. द्यावे तैसे घ्या. अजपा जपणे प्राणाबरोबर नाम चाललं पाहिजे. आपल्या आयुष्यात शेवटचा श्वास ज्याला सोडू त्याबरोबर नाम आलं पाहिजे. तर यासाठी केला होता. काय करायचं? रोज कीर्तन पारायण करून जाऊन. क्रियेचा परमार्थ, विचाराचा कुठं आहे? बुद्धीचे वैभव नाही तुझे. समाधी या शब्दाचा अर्थ, अरे हे ढवळी क्षेत्र आहे. आज अधिकारी पुरुष विठोबांच्या या गावात झाले. खेचर नावाची एक पिशाची योनी आहे, त्याला सुद्धा सात्विकाचा पाना फुटत. अशा ज्ञानेश्वरी माणसाला फुटत नाहीत. माझा दोष नाही. तुम्हाला कावीळ झाली आहे, चंद्र पिवळा दिसता, हा तुमच्या डोळ्याचा दोष आहे बाबा. खेचराची या म्हणा अनिल सात्विकाचा पाना. श्रवणा नुसती ऐकली, श्रवणा सवे सुमना समाधी. मग समाधी कधी लागते? मेल्यावर नाही. बोलतो असल्या युद्धात एकमेकाच्या जीवा उठली होती, पण अर्जुनाला विश्वरूप तसल्याच भानगडीत लावलं. ते काय एकांतात नेऊन चल कुंडलच्या डोंगरात एकमेकाच्या जीवावर महाराज. सूर्यास्ताच्या आत शेवटी होत नाही, निर्बीज करतो. युद्धाची सनसन, बाणाची खणखण, पण अर्जुनाच्या मनात आल्यावर विश्वरूप दाखवलं. ती भेलं. तो द्रोणाचार्य बी गेला, जयद्रथ बी गेला, ती भीष्मा ती बी गेलं. तो म्हणला आता मी तर राहतोय का नाही का, मी तुझा आहे. पायापुरतं तरी कापायचं ठेव की म्हणजे. हे जापान जापान म्हणला तू, जपान नव जापान. जापानी अस्ताव्यस्त हे काय लका. तू ते भीष्माचार्य तुला असतील, तुझ्या दृष्टीने ते मोठे. द्रोणाचार्य तुझे गुरु असतील, मी सगळ्याचा गुरु आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु, माझ्या विठोबाचा आपणच देव. मग त्यात ओव्या माऊलीच्या. जयद्रथाला काय करायचं? त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाचं काय करायचं? तू ग बस, मी ड्रायव्हर आहे. तू माझ्या अंगावर लोळास तर चालतो, फक्त मी झोपायचं नाही. मी झोपलो की सगळी झोपली. सारथी ज्याच्या रथावर तो सारथी आहे, तो जागा आहे. तुझं मनात इतकं ज्ञानवर आहे, हसू येते गमतीशीर. लोक म्हणतात विनोदी कीर्तन, माऊलीसारखा विनोदच नाही. तुझ्या मनात ते आणू नको म्हणते. काय करायचं? ज्या दिवशी उलट बोललेत कळलं नाही, त्या दिवशी संपले. पण निकाल लागायचा आहे वेट अँड वॉच. हे मागच मी संपवल्यात सगळं, फक्त निमित्त तुझा आहे. आणि आपल्या तरी काय निमित्ताचा धनी मेला शेतवानी माझे माझे म्हणून. प्रत्यक्ष युद्धात विश्वरूप दाखवतात काय, पुन्हा त्याला कृष्णरूप दाखवतात काय. वेळ कमी आपण बोलतो. एका संन्याशानं मुलगी बघायला गेल्यावर सुद्धा काय म्हणावं हे शिकवावं आम्हाला. विश्वरूप दाखवलं. अर्जुन म्हणला मला पास नाही. एखाद्याचं बिल जमा व्हावं आणि त्याला कळावं सांगितलं गेल्यावर सोनं उतारले. गाडीच्या दुकानात गर्दी बी नाही. आपल्या चित्रापाला कसलं लागेल तसलं ते घेतलं. ह्या ओव्या आहेत बरं का. त्याने बरोबर सगळं आणलं. त्याला वाटलं गेल्यावर हर्षे ब्रह्मांड उठते, आनंदाच्या उकड्या फुटतील.
पण ती बाई हुशार असते, कारण असलम नांदवायचं आहे म्हणजे ती त्याच्या पुढची ती म्हणजे दागिने बरोबर आहेत, पण ह्यो माठ मला पास नाही, तर त्याला तो माठ पास होता, त्याला ह्यो माठ. लक्षात आलं का बा? ज्ञानोबरायांची वेळ आहे. अलंकार घडला बरोबर नाही, कन्या पाहुणी म्हणीचे मना नाही, अरे मागणं सांगतो म्हणायचं असतो, ही सगळ्याची सांगतोय. कुणाला ज्याला लगीन ठरवाय पुरी बघायला जायचे त्याला कन्या पसंत नसली तरी तिथं आपण पोहे खाल्ले, जरा तुझी तरी गाणी मागणं काय असेल ते. हा व्यवहार सुद्धा ज्ञानोबरायांनी शिकवला. अर्भकाचे साठी पण ते अति धरली विश्वरूप दाखवलं. देव म्हणला कोणी वस्तू पावला अशी, हे अरे हरिहर ब्रह्मदेवाला मिळत ती नको, माझी मला सुधरणा, तेव्हा तू बारका हो, चार भुजा आहेत ती जमतय, ही नको. ही महाविष्णू किंवा लक्ष्मी शंकर पार्वती एका अंशात दिसायला लागले, अंशात म्हणतोय, मायक्रोस्कोप बघा, अंशात. ही मला नको बारका हो. बघतोय तर पाहे तव ते कुरुक्षेत्र, बघतोय तर युद्ध चाललंय, दोन्ही एकमेकाच्या ह्याच्यावर बसले, अशाही भानगडी ऐशा समय कर्कशे भोगीचे स्वानंद राज्य कैसे. बोलू का? स्वानंदाचा आनंद भोगायचं युद्धात सुद्धा. तो जो साधक आहे त्याला कीर्तन कळत, जो साधक झाला ऐका कीर्तननी, जो देवाचं नाव घेतो तो साधक, आणि देव ज्याचं नाव घेतो तो सिद्ध. आपण जप करतोय साधक आहे, शाळेत मास्तर बी आहे विद्यार्थी बी आहे, फरक आहे. साधक कोण? जो देवाचं नाव घेतो तो, आणि देव ज्याचं नाव घेतो तो सिद्ध आहे. स्वानंद दिला कशाच्या वेळेला? युद्धात. ते युद्ध एकदाच झालं. कीर्तन नीट ऐका. अर्जुनाला गीता बंडूदात्या एकदाच सांगितली, पण राम गुरुजींच्या दारात उभा राहिलोय किंवा ढेवळीत असो किंवा महाराष्ट्रात असो, पुन्हा पुन्हा आम्हाला गीता वाचायला मिळते, ज्ञानेश्वरी वाचायला मिळते. एकानं केळ फुटाला 2 कोटी दिले, काही मला द्यायचं आहे का? घर बांधलं, पण पाऊस आल्यावर आम्ही जाऊन आत बसलो, ती म्हणली या किंवा आत. हा व्यवहार झाला. हा इथं बसलो ह्याचं काय? आम्हाला पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरीचे पारायण करायला मिळतात, पुन्हा पुन्हा गीता ऐकायला मिळते. मग हे युद्ध कुठलं आणि ते युद्ध कुठलं? जो साधक आहे त्याच्या ठिकाणी 3 पातळीवर युद्ध चाललेलं असतंय. भूदल नौदल नवा रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. ही काही ट्रम्प सारखा येऊन युद्ध बंदीन मला पारितोषिक द्या, हे नासक्या पुचक्या मृत्यू लोकातला आहे. साधकाचं युद्ध आहे. जो साधक होतो त्याला वाटतं घरातलं कसं करावं, मग घरातले म्हणतात हे करायचं होतं तरी खरा वाढवायचाच नव्हता. किती गुजतम शास्त्र असतं. आम्ही काय यथाना घेऊन आलतो का? तुमचंच क्रिया आहे. बघतो रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. आम्हा शब्द म्हणजे साधका करता. कुठं कुठं लढाई आहे? अंतर्बाह्य जग आणि मन. जग विचित्र आहे. दररोज यायला लागलं तर आम्हाला प्रायव्हसीच नाही बघा, काही बोलायची ना, सारखं आहेच दारात. नाही ना सरड्यागत ताट आहे नव्हतं. लवकर माळ घातली, लवकर सुरायला लागलाय. खायाप्याचा दिवस आहे. काय कर ना, हिरण्यकशिपूचं बी आहे नव्हता, ती त्यालाच माहिती. लय पोरं झाली, महागाईचा विचार करावा. नाही झालं निपुत्री काय. एखादा लगीन करतो म्हणला मस्तीला आलाय नव्हता, ते त्यालाच माहिती. एखादा म्हणला नको जरा 2 वर्ष नाही, त्यातलं नव्हा त्यालाच. हा अभंग आहे, ऐसा हा लौकिक कथा राखवे, त्यातलं कळवाय. म्हणून 3 ठिकाणी साधकाला युद्ध करावं लागतं. जग, अंतर्बाह्य, मन. आणि अशा युद्धात जर भगवान सारथी झाला तर आपला विजय निश्चित आहे. आणि एक लक्षात ठेवा, याचसाठी केला होता अटक. आपल्या घरापुढे गर्दी जमायच्या आत आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि हे जर कोणी केलं असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलवले. त्या अभंगात पुढे आले, परब्रह्म डोळा दावायचे म्हणते. देव ज्ञानोबरायांनी कसा दावला? करतळी आवळे तैसा. बाकी पारा सांड्यावर गोळा करता येत नाही.
पारियाचा रवा यज्ञ बरोबरी तेथील प्रमाण ते जीवजंतूशी. आपल्याला जीवजंतू म्हणलंय, माऊलीची उंची लक्षात घ्या, पटपटीत मोजायची नाही. वरच्या अधिकाराचा प्रश्न आहे. केव्हा कळे भावबळी आकळे आकळे तर कसा आकळे करतळी आवळे. म्हणून परब्रह्म डोळा दावा विषय म्हणती पुन्हाने ज्ञानोबाची या अभंगाच्या पहिल्या चरणात गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणसानं कीर्तीतच जगावं. बायकोचं नाव कीर्ती नव्हं. घसारड लय आहे म्हणून बोल. तुका म्हणे ज्यावेळेस सत्कीर्ती छाती हात ठेवावं म्हणावं माझा आयुष्यातला काळ ना काळ ज्ञानेश्वरीच्या वाचनात गेला. कोण असं म्हणजे महाराज हे करायला लागले ह्याचं कसं बघा, यांनी केल्याशिवाय प्लॉट खाली आलेलाच नाही. ज्या आईबापाच्या पोटी आला तर येताना तुम्ही अन्न मान धन घेऊन आला. आता इथं भात केलाय, दाणी शितावर नाव लिहिलंय. काय व्यवस्था आहे? लाईट गेली ठसका लागून मरशील पण घात जाणार नाही. त्याच्या नादाला तू लागून तेथील प्रमाण वेदाशी लक्षात ठेवा की आलंय. अन्नमान हे प्रारब्ध आधी नाही, परमार्थ मात्र. संत समागमी करावी आवडी करावी तातडी परमार्थ. परमार्थात तातड करायला पाहिजे. योग्य वेळेची रान चांगला आहे, सुक्षेत्र आणि उलटी वापसा आलाय. बीज पोहिले कोमटे आलोट फळ येणार आहे, पण त्याला लागणार आहे उशीर. तुका म्हणे नाही चालत तातडी. माळ्यानं वर्षभर झाडाला पाणी घातलं, अरे वसंत ऋतू आल्याशिवाय त्याला फळ येत. तसं ज्ञानोबराय जीवनात आल्याशिवाय हे जीवन फुलत नाही. आमच्या जीवनात या वनात त्या युद्धात ज्ञानोबरायांचा आधार. कोण विचारतो राजयाची कांता काय श्री गुरु सारिका म्हणजे ज्ञानोबराय. कळलं का बा? असता पाटील आपण तो काय बोलतोय रे, त्याच्या मागे तो आहे बघ, त्याच्या बळावर त्याच्या उडे. तसं आमचं बळ म्हणजे भगवान ज्ञानेश्वर महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती. कसं जगावं? ऐशा भाग्य झालो तरी धन्य जन्मा. भाग्य दोन प्रकारचं, बायका पोरं परिस्थिती घरदार अनुकूल असणं, विशेष शरीर अनुकूल असणं, उपभोग घ्यायला सगळ्याच गोष्टीचा. हे झालं सांसारिक भाग्य. मग पारमार्थिक भाग्य कशाला म्हणतात? ऐशे भाग्य जेणे सर्वस्व साधा. तरीच ज्यानं संतांनी संगतीची इच्छा करावी आपल्या, ह्याच्यासारखं जगात भाग्य नाही. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा. मी रात्री बोललोय काय हरकत आहे तुम्हाला शुभमला 8 दिवसात पारायण करायचे. काय काय तकलं एवढं करायचंच. आठवड्यात पारायण होतंय ज्ञानेश्वरी. लागूपुरता उतारा नाही, ते केलंच पाहिजे. मी काय बोलतोय लक्षात घ्या. सतत ज्ञानेश्वरीच्या संगतीत राहणं हे पारमार्थिक भाग्य आहे. ज्ञानेश्वरीवर प्रेम जमणं, ज्ञानेश्वरीचं आपल्यावर जमणं, हा संन्याशाचा संसार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचीच कन्या आहे ज्ञानेश्वरी. कदाचित गोविंदा त्यांचा आत्मा तो कुठेतरी बद्ध असेल तेच बोलायला. लाडकी लेख मी मग नांदायचं आहे ते मी म्हणला लवकर ये, हिला बी जायचं जाचावले मन लगीन झाल्याची गोष्ट आहे. म्हणजे परमार्थ करायला लागल्यानंतर. पण पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर ती मुलगी जरा रडते. एकट्यासाठी ही सगळी जत्रा सोडायची. कन्या सासुराची जाय. पण नांदायचं असलं तर मुराळी पाहिजे. आणि मुराळी म्हणजे बोध. साधू बोध झाला मुरोनी आठला ठाईचा मराला अनुभव लाचावले मन लागली शे. पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचणं, पुन्हा पुन्हा गाथा वाचणं, हा संत संगतीचा लाभ आहे. भाग्य तरी नोहे धनपुत्र झाला निकट वास बरा संता पायी. राहिल्या त्या कीर्ती महात्मा एकदाच देव ठेवतो म्हणतो त्या. तो का म्हणे एका मरण्याची सरे उत्तम ती उरे कीर्ती मागे. म्हणतात त्यांची गोष्ट आहे. कुठल्या तरी साधूचं प्रेत येतं, राजाचं प्रेत होतं आणि साधू नको त्या आळीत गेला. प्रेत आडवं येते म्हणून तिथं थांबला. तर त्यांच्या धंद्यातली कोणती मावशी होती ती खालच्या पोलिसनी म्हणली लोक काय बोलत होते ग राजाबद्दल. तर त्या मुली येऊन म्हणल्या राजा लय चांगला होता. चांगल्या गतीला गेला. कोण म्हणत्या? वेश्या. कशावनं? लोक काय म्हणतात ना मेल्यावर बरी झाली घाण गेली एकदा गावात.
राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. आता एकच सिद्धांत येत आहे, प्रस्तावना लांबल्या पण कीर्तन कळावं. आपण ज्या मृत्यू लोकात राहतो तिथलंच आपलं सरळ नाही तर वरचं विचारायचं काय काम आहे? वरच्या देवाची तुटली दोरी, खालचा काय? ज्याचे ऐक धड नाही कीर्तन कळतंय तुम्हाला? परत्र पुष्यी काय, हिथलंच धड नाही ते वरचं काय धड करणार? ह्या अभंगात शब्द आहे, गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. हे नामदेव राहायचं कडवाय, त्याला पुष्टी आहे उभारीला ध्वज. मृत्यू लोकातच नाही तीही लोकावर. मला त्याच्यावर बोलायचं आहे, प्रस्तावना संपवायच्या. एक भिकारी एका राजवाड्याच्या आसपास शिंदत होता.